ठेवा तुम्ही. ते बघा आले आले. अहो गंगूताई, आमची बाबी त्यांना पसंत आहे ना? हो हो, तुमची बाबी त्याला एकदम पसंत आहे. बघा तरी बघा तरी. अगो बाई, लाजली वाटतं. तुम्ही काय लाजते उगाचच? बरं काय म्हणाले ते? त्यांचं आणि माझं अगदी मोकळेपणाने बोलणं झालं. ते मला म्हणाले, लग्न करताना कोणत्याही स्वरूपात का होईना पण मुलीकडनं हुंडा घेणं हे माझ्या सदसद विवेक बुद्धीच्या अगदी विरुद्ध आहे. मी जर माझा मुक्त्यार असतो तर मी एक छदा मी घेतला नसता. पण काय करणार, वडील बंधूंचा मी देणेकरी आहे. तेव्हा देण्या घेण्या संबंधित ते जे काय ठरवतील ते मान्य करण्या वाचून गत्यंतरच नाही मला. हो, पण मग वडील बंधूंच्या काही अटी अपेक्षा या संबंधी काही? तसं काही बोलणं झालंच नाही. चीफ मिनिस्टरांचा फोन आला आणि ते गेले की लगा. थांबा हा, कोणी आलं वाटतं. अहो गंगूताई, हे राहिलं ना. म्हणजे आमचा दिवाकर आलाय नाही इथे? हो, आले होते पण काही महत्वाच्या कामासाठी आत्ताच गेले. गेला का? गोविंद गोविंद. अहो मी त्यात अगदी स्पष्टपणे सांगितले होते की माझे प्रवचन आटोपतो आणि लगेच तिथेही येतो आणि मी येण्यापूर्वी हा गधडा आपला खुशाल निघून जातो. याचा अर्थ काय? आता यास कुठे शोधायला जायचंय? हो, पण आपण बसा ना. आणि ही कोण मंडळी? हीच दिवाकरांना दाखवायला आणलेली मुलगी सुनंदा दाते. हो का? बापू नमस्कार करा. गोविंद गोविंद. वा 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 वा. हे मुलीचे बंधू सुधीर दाते. नमस्ते. नमस्ते. हे मुलीचे मेहुणे अरविंद साने. नमस्ते. नमस्ते. आणि ह्या सौ सुमतीबाई साने यांच्या पत्नी. हो का? वा. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. वा वा वा. या मंडळी बघून आनंद झाला, संतोष झाला. घरंदाज दिसत आहे. अहो माझे आमच्या दिवाकरात अगदी पहिल्यापासून हेच सांगणे आहे की आम्हाला जे सोयरीक करायचंय ते चांगल्या कुलशी लबान कुटुंबाशी. हो, अहो आमच्या पूर्वजांनी ज्या परंपरा जे कुलाचार घालून ठेवले आहेत ते कशासाठी? हो पण दिवाकरास मुलगी पसंत आहे ना? हो, असं वाटतंय तरी. गोविंद. आता बसायला काय हरकत नाही? हो, आता बसायची हरकत नाही. पोथी देता माझ्याकडे? हो. गोविंद गोविंद. द्या. आत्ताच दिवाकर जाताना सांगून गेले, लग्नाविषयी जी काय पुढील बोलणी करायची आहे ती आमच्या वडील बंधूंच्या बरोबरच करा. त्या दृष्टीने आपण आलात, फारच चांगलं झालं. हो, बोलणे म्हणजे तसं काही फार नाही. तुम्हाला ठाऊकच आहे, आमच्या या दिवाकरास मी विलायत देश पाठवला आणि तेथून MA आणि FRE करून परत आणला. FRE? FRE म्हणजे काय? FRE म्हणजे अलीकडच्या मुलांना काही म्हणता काही ठाऊक नाही. FRE म्हणजे तुम्हाला ठाऊक नाही? म्हणजे काय? FRE म्हणजे आजोबा तुम्ही सांगा. मग तुम्ही कशासाठी तोंड उघडले होते? अरे मला देखील ठाऊक नाही, याला कुठले माहित असणार? तेच म्हणतो. मला आपले एवढेच ठाऊक आहे की आमच्या या दिवाकरास मी विलायत देश पाठवला आणि तेथून MA आणि FRE करून परत आणला. या त्याच्या शिक्षणासाठी मला एकूण 20,000 रुपये खर्च आला. 20,000 रुपये कपर्दिक कमी नाही. आणि हे पैसे उभे करण्यासाठी मला आमचे गुहागरचे राहते घर सावकाराकडे 10,000 रुपयास गहाण ठेवावे लागले. 2 चांगल्यापैकी शेती विकून टाकावी लागली. माझ्या स्वतःच्या पदरचे पैसे असते तर मी काही एक चिंता केली नसती. पण वडिलांची इस्टेट विकण्याचा, गहाण ठेवण्याचा आणि ते पैसे खर्च करण्याचा आम्हास काय अधिकार? आमचे स्वर्गस्थ पूर्वज आम्हास काय म्हणत असतील? तर वाटेल ते झाले तरी ही इस्टेट कर्जमुक्त करणे हे आमचे पहिले कर्तव्य आहे की नाही? मग आता तुम्ही सांगा, ही इस्टेट मोकळी कशी होणार? हो, म्हणजे याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आम्ही 10 ते 15,000 रुपये हुंडा दिल्याशिवाय हे लग्न होणे नाही. गोविंद गोविंद. मूकम करोति वाचन. काय गो मुली, अगो नाव काय तुझे? सुनंदा. सुनंदा. नाव छान आहे, सुनंदा. वा वा. शिक्षण काय झालंय तुझे? BA का? उत्तम. BA पास का? हो. अगो मग तसंही सांगावे, नुसते BA काय? काय गो
अगं तू स्वयंपाक करता येतो का? आमची बाबी किनी छान स्वयंपाक करते. हो पण तिला बोलता येतं ना? स्वयंपाक करता येतो का तुला? अहो आजकालच्या शिकलेल्या मुलींना आधी हे विचारले पाहिजे, नाही तर दिवसातून 10 वेळा पातळे बदलण्या पलीकडे काही एक येत नाही. गोविंद गोविंद. ठीक आहे, एक 2-3 दिवसांनी आम्ही आपल्याला कळवतो. काय 2-3 दिवसांनी कळवता? ठीक आहे का? अहो पण आपला दिवाकर तर उद्या संध्याकाळीच बंगळुरात जाणार उद्या आणि 2-3 दिवसांनी कळवून उपयोग काय? जरा ठीक लवकर आहे, उद्या सकाळी 10च्या आत गंगू त्यांच्याकडे निरोप ठेवतो. उद्या सकाळी 10. बरे मी येऊ हो, आता? हो. हं? माझी आता अंधेकाची वेळ झाली आहे. गोविंद गोविंद. बाकी मुलगी पसंत आहे आपल्याला? हो हो छानच आहे. अहो दिवाकराने पसंत केली म्हणजे झाले, आम्ही आपल्या उगीच ममा म्हणायचे. येतो गो मुली. अनुदिन अनुतापे तापलो रामदाय परम दिन दयाला. शेवटी 10,000 रुपयावर तडजोड झाली. आमचं राहतं घर 10,000 रुपयांना विकून माझ्या भावानं ती रक्कम दुसऱ्या दिवशी तातडीने उभी केली आणि त्याच दिवशी संध्याकाळी सरदार गृहात वैदिक पद्धतीने आमचं लग्न लागलं. बर सुनंदाबाई, हुंड्याचे 10,000 रुपये तुमच्या भावानं आरोपीला दिले? नाही, 5,000 रुपये रोख दिले आणि 5,000 रुपयांचे दागिने त्यांनी माझ्या अंगावर घातले. कोणी? या नाही, ते दागिने माझ्याच मेहुण्याने आणि बहिणींनी स्वतःच्या पसंतीने खरेदी केले होते. सुनंदाबाई, तुमच्या लग्नाला किती मंडळी हजर होती? लग्न इतक्या घाईघाईने ठरलं आणि झालं की कुणाला बोलवायला आम्हाला वेळच मिळाला नाही. बर. माझे वडील अतिशय आजारी असल्यामुळे त्यांना देखील लग्नाला हजर राहता आलं नाही. येऊन जाऊन भाऊ बहीण मेवणे 5-10 आप्त आणि मित्र एवढीच मंडळी काय ती लग्नाला हजर होती. आरोपीच्या बाजूनं कोण कोण मंडळी तुमच्या लग्नाला हजर होती? त्यांच्या स्वतःखेरीज कुणीच नव्हतं. पण त्यांचे थोरले बंधू दाजी शास्त्री दातार इथंच होते ना? ते देखील आले नाही तुमच्या लग्नाला? नाही. आरोपीनं आम्हाला सांगितलं की दाजी शास्त्री भयंकर चिडले. का तर म्हणे 15,000 रुपये हुंडा घे असं सांगितलं असताना तू 10,000 रुपये हुंडा पत्करून माझा अपमान केलास, तेव्हा यापुढे तुझा आणि तुझ्या बायकोचं मी जन्मात तोंड पाहणार नाही. आरोपीचा धाकटा भाऊ कॅप्टन अशोक परांजपे म्हणून नेव्हीमध्ये आहे, तो देखील आला नाही तुमच्या लग्नाला? नाही, तो त्यावेळी विजयगावपट्टमला ड्युटीवर असल्यामुळे इतक्या लांबून लग्नाला येणं शक्यच नाही असं आरोपीनं आम्हाला सांगितलं. बर. नाही म्हणाला बँगलोरला त्याचे कुणी ख्रिश्चन मित्र आहे, रेव्हरंड जॉनी वॉकर म्हणून. जॉनी वॉकर? त्यांची अभिनंदनाची तार तेवढी आली होती. सुनंदाबाई, आरोपीच्या बाजूनं कोणीही तुमच्या लग्नाला हजर राहिले नाही, ही गोष्ट तुमच्या घरच्या मंडळींना संशयास्पद वाटली नाही? वाटली ना, कशी वाटणार नाही. माझ्या भावानं आणि मेवणाने तसं बोलून देखील दाखवलं. तेव्हा त्यांची खात्री पटवण्यासाठी आपण म्हैसूर सरकारच्या पॉलिटिकल डिपार्टमेंट मधले बडे अधिकारी असल्याचं ओळखपत्र सुद्धा यांनी दाखवलं. बर. लग्न झाल्यानंतर तुम्ही किती दिवस मुंबईमध्ये होता? 2 दिवस आम्ही सरदार गृहातच होतो आणि तिसऱ्या दिवशी बँगलोरला जाण्यासाठी निघणार. तो त्याच दिवशी दुपारी माझे वडील वारले. आय एम सॉरी. त्यांच्या मृत्यूने माझ्या लग्नाच्या आनंदावर सपशेर विरजण पडलं. काय करावं तेच मला कळत नव्हतं, पण ह्यानं त्याचं काहीच नव्हतं. एक दिवस त्यांनी कशी बशी कळ काढली आणि दुसऱ्या दिवशी तशा परिस्थितीत मला घेऊन बँगलोरला गेले. मग तिथं कुठे राहिलात आपण? तिथं रॉयल हॉटेल नावाच्या भिक्कार हॉटेलात उतरलो. हॉटेलात? मी तेच त्यांना विचारलं, आपण स्वतःच्या बंगल्यात राहण्याऐवजी या हॉटेलात का उतरलो? तेव्हा ते म्हणाले, माझा जुना बंगला तितकासा काही चांगला नाहीये, आपल्या नव्या संसाराला शोभेल असा छानदार बंगला आम्ही लवकरच शोधणार आहे. बर. सुनंदाबाई, आरोपी बद्दल तुम्हाला संशय का पोसिबल लागला? बेंगलोरला गेल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासून. तो कसा काय? हॉटेलमध्ये आम्ही ज्या खोलीत राहत होतो त्या खोलीच्या दारावर ह्यांनी पाटी लावली होती. काय? दिवाकर दातार, MA कॅन्टप, FRE लंडन. FRE म्हणजे? मी तेच त्यांना विचारलं. FRE ही पदवी मी जन्मात कधी ऐकली नव्हती. तेव्हा ते म्हणाले, इंग्लंड मध्ये ती नुकतीच निघाली. हो, आय सी.
आणि तिचा अर्थ फेस रीडिंग एक्सपर्ट. फेस रिडिंग एक्सपर्ट ऑनर. हे फेस रिडिंग एक्सपर्ट काय असतील यांचा काय भरोसा देता येत नाही. सुनंदाबाई, त्याची केम्ब्रिजची पदवी तरी खरी होती का? ती देखील त्यांच्या ऐफारी सारखीच. त्यांना इंग्रजी बोलायचा चांगला सराव होता इतकंच काय ते. पण त्यांचं व्याकरणाचं ज्ञान पाहून ते केम्ब्रिजचे MS काय पण साधे मॅट्रिक देखील आहेत की नाही अशी शंका मला यायला लागली होती. आणि त्याच्या 1100 रुपयांच्या त्या सरकारी नोकरीबद्दल काय? आपली नोकरी राजकीय खात्यातली अत्यंत गुप्त स्वरूपाची आहे. या सबबीवर या गोष्टीचा त्यांनी मला थांग पत्ता देखील लागू दिला नाही. बर, आपलं ऑफिस कुठे आहे, काम कसलं आहे, ऑफिस टाइम काय, या गोष्टीबद्दल एक चकार शब्द बोलतील तर शपथ. 1 महिना यांनी कसा बसा सुधेपणानं काढला आणि त्यानंतर आपले खायचे दात दाखवायला सुरुवात केली. म्हणजे त्यानंतर दिवस आणि रात्रीच्या रात्री हे कुठे बेपत्ता होत ते परमेश्वराला ठाऊक. आणि आलेच केव्हा तरी तर एखाद्या सैतानासारखी यायचे आणि काहीतरी भयंकर बातमी सांगायचे. आज काय तर म्हणे मुंबईचे थोरले बंधू दाजी शास्त्री मोटार खाली सापडून मेले. तर उद्या कोकणातले चुलते फुरसत जाऊन मेले. अशी लग्न झाल्यानंतर 2 महिन्यात या माणसानं आपल्या कुटुंबातली 5-7 माणसं पटापट मारून टाकली. आणि त्याचं सारं खापर तो माझ्या डोक्यावर फोडायचा. म्हणायचा तूच पांढऱ्या पायाची अवदस आहेस. लग्न झालं नाही तो स्वतःचा बाप मारलास आणि आता माझा भाऊ आणि चुलता स्वर्गाला पाठवलास. त्यानंतर दिवस आणि रात्रीच्या रात्री मी माझ्या खोलीचं दार बंद करून वडिलांची आठवण करत एकटीच रडत बसायची. त्यावेळी मी स्वतःला लाख शिरा मोजल्या असतील. माहेरच्या सुखाचा स्वर्ग 10,000 रुपयाला विकून कशाला मी या दुःखाच्या रवरवात उघड्या डोळ्याने येऊन पडले. कशाला? प्लीज काम डाऊन. प्लीज सुनंदाबाई, आरोपी एकसारखा बेपत्ता होत असे असं तुम्ही म्हणाला. तो कुठे बाहेरगावी जात असे की बेंगलोरातच कुठे भटकत असे? कुणास ठाऊक, पण पुष्कळदा तो गावातच रेव्हरंड जॉनी वॉकरकडे मुक्कामाला असे. कशावरून? कारण जॉनी वॉकरची मुलगी मेरी ही त्यांचे कपडे घेऊन जाण्यासाठी अनेकदा माझ्याकडे येत असे. सुनंदाबाई, या रेव्हरंड जॉनी वॉकरला तुम्ही कधी पाहिलेत का? नाही. 2-3 वेळा मी त्याच्या बायकोला भेटायला त्याच्या घरी गेले होते पण तो कधीच भेटला नाही. बँगलोरला तुम्ही एकंदर किती दिवस काढले? मोठ्या कष्टानं कसे बसे 6 महिने. खरं सांगायचं म्हणजे 3 महिन्यानंतरच त्या बँगलोरच्या नरकपासावर लाथ मारून मी परत आले असते. पण काय सुनंदाबाई? वेल, आय वुड लाईक टू नो. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. प्लीज गो हेड. पण मला प्लीज गो हेड. पण काय? मला काही दिवस गेले होते म्हणून मी माझं मन कसं बस आवरून धरलं. मला वाटलं ही आनंदाची बातमी ह्या माणसाला सांगितली तर ह्याच्या वर्तनात काहीतरी फरक पडेल. म्हणून एका रात्री मोठ्या प्रेमाने ही गोष्ट त्याला सांगायला गेली तर हा सैतान विकट हास्य करून मला म्हणाला की ते मूल माझं नाही. त्याच वेळी या नराधमाच्या गळ्याचा कडकडून चावा घ्यावा आणि भिंतीवर डोकापून प्राण द्यावा असं मला वाटलं. पण माझ्या उदरातल्या उमलत्या जीवाच्या आशेनं मी कशी बशी जिवंत राहिले. कशी बशी जिवंत राहिले. प्लीज रिलॅक्स युअरसेल्फ. प्लीज रिलॅक्स. मग त्यानंतर काय झालं? त्यानंतर काही दिवसांनी आरोपी माझ्याकडे आला आणि आपल्या धाकट्या भावाचं कॅप्टन अशोक परांजपे याचं म्हैसूरला लग्न आहे तेव्हा त्याच्या बायकोच्या अंगावर घालायला काही दिवसापुरते का होईना दागिने हवेत असं सांगून माझे दागिने घेऊन गेला. आणि तुम्ही ते दिले? हो. माझ्या संसाराच्या सुखाची आणि आशा आकांक्षांची राख रांगोळी झाल्यानंतर त्या 1.5 दमडीच्या दागिन्यांची मला काय किंमत होती. सुनंदाबाई, आरोपीचा धाकटा भाऊ कॅप्टन परांजपे याच्याकडे जाऊन त्याचा तपास करण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला होता का? हो. जॉनी वॉकरच्या बायकोकडून मोठी युक्तीने मी तो पत्ता घेतला आणि म्हैसूरला गेले. तिथे कॅप्टन अशोक परांजपे आणि त्यांची पत्नी प्रमिला परांजपे यांना भेटले. मग तिथे आपल्याला आरोपी भेटला? हो. पण त्यावेळी मला गुंगारा देऊन तो जो पसार झाला तो आज मी त्याला पाहते. तिथून तशीच मी माझ्या भावाकडे परतले. आज त्या गायत मी त्याच्याकडेच राहते. एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करून
मी माझा उदरनिर्वाह कसा बसा चालवते या बाबतीत आपण मला अधिक काहीही विचारू नये अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. प्लीज प्लीज सुनंदाबाई, आता फक्त एकच प्रश्न विचारतो. स्वतःला निपाणीचा लकोबा लोखंडे म्हणणारा आरोपी तुमच्या समोर बसलेला आहे ना, त्याच्याजवळ सापडलेली बॅग. वेल मिस्टर किरकिरे, प्लीज गेट मी दॅट बॅग. विल यू? थँक यू. वेल, एक्झिबिट नंबर 24 युअर ऑनर. ही बॅग आपल्या ओळखीची आहे? हो, ही बॅग माझ्या भावानं ह्याला लग्नात भेट करून दिली होती. आणि आणि ह्यावरचं हे भरतकाम हे माझ्याच हातचं आहे. थँक्यू मॅडम. तेव्हा सुनंदाबाई, आरोपी या निपाणीचा लकोबा लोखंडे नसून आपण केंब्रिजचे एम ए आहोत. बेंगलोर येथे आपल्याला महिना 1100 रुपये पगाराची सरकारी नोकरी आहे असं सांगून तुमच्याकडे 10,000 रुपये हुंडा उपडणारा आणि तुमच्याशी लग्न लावून शेवटी तुम्हाला दगा देणारा हा तो दिवाकडे जातात. याबद्दल खात्री आहे तुमची? नाही. हो. दॅट्स ऑल युअर ऑनर. उलट तपासणी. बाई बाई, तुम्ही BA आहात? होय. BA. कितव्या वर्षी BA झालात? 21व्या वर्षी. 21व्या वर्षी. आणि हा जो तुम्ही दिवाकर दातार म्हणता त्याच्याशी तुमचं लग्न झालं त्यावेळी तुम्ही किती वर्षाच्या होता? 28 वर्षाच्या. 28 वर्षाच्या. म्हणजे BA झाल्यानंतर 7 वर्षांनी तुमचं लग्न झालं. हा? हो. या 7 वर्षात तुमचं लग्न जमवण्याच्या पुष्कळ खटपटी तुमच्या आई वडिलांनी, भावानी, बहिणीने केल्या असतील नाही? हो. पण त्यांच्या त्या खटपटींना 7 वर्षापर्यंत काहीच यश आलं नाही. आता मी तुम्हाला असं विचारतो की तुम्ही एवढ्या BA दिसायच्या अगदीच वाईट नाही? बरं दिसाल नाही साहेब? मला काय विचारता? आणि 21 वर्षी तुमचं वय आहे की त्याचं फार झालं नव्हतं. असं असताना 7 वर्षापर्यंत तुमचं लग्न का जमू नये? ते मी काय सांगणार? पण त्याबद्दल तुमचा तर्क काय तो तर सांगाल? या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही साहेब. साहेब, विनंती आहे बायला उत्तर द्यायला सांगा ना. या प्रश्नाचं उत्तर त्याने नाही दिलं तरी चालेल. साहेब, अशा वेळी काय करायचं असतं? तशा अर्थाचा दुसरा प्रश्न विचारा. चालतं? हो, चालतं. आपण काय 10 प्रश्न विचारू? खाजगी प्रयत्नाने तुमचं लग्न जमे ना. दुसरा प्रश्न, खाजगी प्रयत्नाने तुमचं लग्न जमे ना तर तुम्ही वर्तमानपत्रात वर पाहिजे अशा जाहिराती दिल्या. मला माहित नाही. म्हणजे मला माहित आहे? असेल किंवा नसेल. हे पहा, अशी उडवाउडीची उत्तर देऊ नका. देवाची शपथ घेऊन तुम्ही साक्ष द्यायला उभे आहात तर निदान देवासाठी तरी खरं बोला. खाजगी प्रयत्नाने तुमचं लग्न जमे ना तेव्हा तुम्ही वर्तमानपत्रात वर पाहिजे अशा जाहिराती दिल्या. त्या जाहिरातीवर जेव्हा कोणाची उत्तरं येणार तर तुम्ही त्या घोटाळेबाईच्या विवाह संस्थेत नाव नोंदवलं. मुळीच नाही. मग त्या विवाह संस्थेतर्फे स्त्री मासिकात जाहिरात आली होती. तिला माझ्या भावाने उत्तर पाठवलं होतं. अहो, त्याचा अर्थ तो म्हणजे कोणत्याही मार्गाने तुमचं लग्न जमे ना तेव्हा तुम्ही त्या घोटाळेबाईच्या पांजरपोळाचा आश्रय घेतला आणि तिथे तुम्हाला दिवाकर दातार नावाचं अद्भुत जनावर भेटलं. तुम्ही स्वतःच हे बोलता आहात म्हणून ठीक आहे. हो, मी स्वतः तसं म्हणतो, बेशक असं म्हणतो. कारण तुम्ही म्हणता तो दिवाकर दातार, मी नव्हे. प्राण जाईपर्यंत दिवाकर दातार ते तुम्हीच आहात असंच मी ओरडत राहील. इतक्या रागाव नका. मला की नाही तुम्हाला पुष्कळ प्रश्न विचारायचे. आता मी तुम्हाला असं विचार. हो, पण नाव काय आपलं? तसं काही ठाऊकच नाही तुम्हाला साहेब. आता या अर्थ दुसरा कोणता प्रश्न विचारला? बाई, तुमचं नाव सांगा. पण त्यानं माहिती साहेब. तरी पण पुन्हा सांगा. काय? सुनंदा दातार. हे लक्षात ठेव रे बाबा. तुम्ही लक्षात ठेवा. नुसतं उभा आहे, लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला असं विचारतो सुनंदाबाई की प्रत्यक्ष लग्न होण्यापूर्वी या दिवाकर दातारनं तुम्ही किती वेळा बघितलं होतं? 2 वेळा. 2 वेळा. म्हणजे त्या घोटाळेबाईच्या घरी एकदा आणि दुसऱ्यांदा माझ्या मेवण्यांच्या ऑफिसमध्ये आमच्या लग्नाचं नक्की झालं तेव्हा. आणि तिसऱ्या दिवशी सरदार गृहात जाऊन तुम्ही त्याच्याशी लग्नच लावलं नाही? हो. बरं, प्रत्यक्ष लग्न होण्यापूर्वी या दिवाकर दातारांबरोबर कुठं फिरायला, सिनेमाला, नाटकाला वगैरे गेला होता? नाही. नाही. म्हणजे ज्या माणसाही तुमचा विवाह व्हायचा त्याचा अगोदर परिचय व्हावा, त्याचा स्वभाव, त्याच्या आवडीनिवडी समजावून घ्याव्यात याची मी तुम्हाला गरज वाटली नाही. पण तेवढ्यामुळे वेळच नव्हता. तेवढ्या वेळच नव्हता बाई.
बरं तुम्ही दाता आणि ते दातात, म्हणजे तुमच्या दोघांचं गोत्र एकच आहे तरी तुमच्या लक्षात आलं होतं का? गोत्र नसेलच बहुतेक, आणि आमच्याकडे वेळच नव्हता. तसे दिवाकर दातार खरोखरच गुहागरचे राहणारे आहेत किंवा नाहीत, त्यांचे आप्तेष्ट मित्रमंडळी कोण आहेत, कुठं आहेत याची तुम्ही चौकशी केली नाहीत, कारण आमच्याकडे वेळच नव्हता. त्याचप्रमाणे दिवाकर दातार खरोखर एमए आहेत की नाही, त्याला बंगलोर इथे दरमहा 1100 पगाराची सरकारी नोकरी खरंच आहे की नाही याची तुम्ही चौकशी केली नाहीत, की त्याबद्दल त्याच्यावर कसला पुरावा मागितला नाहीत, कारण आमच्याकडे वेळच नव्हता. तशी चौकशी आम्ही केली होती. कुणाला हॅपी मॅरेज ब्युरोच्या गंगूतेंजवळ. मी त्या घोटाळे बाई मोठे लायकच बाई की नाही. त्या बाईने तुम्हाला सांगितलं की हे दिवाकर दातार एमए आहेत आणि याला बंगलोर इथे दरमहा 1100 पगाराची सरकारी नोकरी आहे. आणि ही माहिती त्या बाईला कोणी सांगितली तर त्या बदमाश दिवाकर दातार. वा रे वा, म्हणजे हात भट्टीवाल्याला पोलीस साक्षी. आणि या दोघांच्या सांगण्यावर तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवला खरा. बाई, उद्या मी तुम्हाला सांगितलं की मी मोरारजी देसाईंचा मुलगा आहे तर माझ्यावर विश्वास ठेवाल तुम्ही? जगात इतकी हलकट माणसं असतात अशी त्यावेळी आम्हाला कल्पना नव्हती. अजून तरी कुठे कल्पना आली तुम्हाला सुनंदाबाई? जगात याहीपेक्षा हलकट माणसं आहेत काय साहेब? जगात किती हलकट माणसं आहेत याची नोंद करायला मी इथे बसलो नाही. आणि हे पहा मिस्टर लोखंडे, तुम्ही साक्षीदाराला प्रश्न विचारायचे, मला नाही. उलट तपासणी करा, तुमची मतं सांगू नका. तेव्हा ज्या माणसाला तुम्ही अवघं 2 वेळा बघितलं होतं, ज्याच्याबद्दल तुम्हाला काहीही माहिती नव्हती, ज्याच्याबद्दल तुम्ही कशी चौकशी देखील केली नाही, अशा एका रस्त्यावरच्या अनोळखी वाट सरोदा पकडून तुम्ही त्याच्या गळ्यात माळ घातली. इतकंच नव्हे तर त्यानं तुमच्याशी लग्न करावं म्हणून स्वतःचं वडिलार्जित घर विकून आणखीन 10,000 रुपयाच्या नोटा त्याच्या घशात कोंबल्या. एवढी लग्नाची घिसाड घाई करायचं तुम्हाला काय कारण झालं होतं सुनंदाबाई? डोक्यावर अक्षता पाडून घेण्याची एवढी जबरदस्त निकड तुम्हाला त्याच वेळी का भासली? बोला, उत्तर द्या. वडिलांच्या प्रकृतीचा भरोसा नव्हता आणि माझं लग्न झालेलं आपल्या डोळ्याने पाहावं ही त्यांची शेवटची इच्छा होती. ती पूर्ण करण्यासाठी आम्हाला एवढी घाई करावी लागली. पण तुमच्या वडिलांची प्रकृती एवढी बिघडण्याचं कारण तुम्ही तोडलं खरं का? मी कशी कारण? शाळेत आणि कॉलेजात असताना वर्गातल्या मुलांबरोबर जे तमाशे तुम्ही केले त्यामुळे तुमचं लग्न जाणं अशक्य झालं तो सुनंदाबाई. आणि म्हणून त्या वडिलांने हाय खाऊन अंथरून ठरलं होतं. स्वतःच्या वडिलांचं घर विकून 10,000 रुपयाच्या नोटा त्या उडान टप्पूच्या खिशात कोंबायला तुम्हाला काही वेळ लागलं नव्हतं. हुंडा देणं तुम्हाला भागच पडलं. दिवाकरसाठी नाही, तुमच्या स्वतःसाठी सुनंदाबाई, तुमच्या स्वतःसाठी. पुढेच नाही. हुंडा दिला नसता तर काय झालं असतं? लग्न मोडलं असतं. दुसरं काय झालं असतं? दुसरं काय झालं असतं? हो मी विचारते, दुसरं काय झालं? सांगू का? 4 चौघात काय झालं असतं? सांगा. मूल. Well, this is not a issue. I can't accept it. Just listen to me. This type of questions asked in the presence of everybody. I will not accept it. No, Mr. Vipralas, I realize she is upset. I know that. But I cannot restrict his right to ask questions in class. But you asked No, me properly. Mr. Vipralas, anyway, you want to postpone the hearing. त्यांचे साक्षर नंतर घेता येईल. But Your Honor, let me consult you. Then I can't just tell you. Better consult your witness and let me know whether she wants to continue. Yes, Your Honor. सुंदरबाई, तुमची मनस्थिती ठीक नसली तर तुम्ही घरी जाऊ शकता. तुमची साक्ष आपण पुन्हा किंवा तरी घेऊ. आय थिंक यू कॅन गो नाव प्लीज. नाही, माझी साक्ष आजच झाली पाहिजे. या नीच माणसाचं तोंड मला पुन्हा पाहायची मुळीच इच्छा नाहीये. विचारा मला काय विचारायचं. Well, you have to proceed in the matter, Your Honor. विचारा साक्षीदाराला प्रश्न. दिवाकरला जेव्हा ही गोष्ट समजली, बरं का सुनंदाबाई, दिवाकराने तुम्हाला लग्नापूर्वी दिवस गेल्याची गोष्ट समजली तर त्यानं तुम्हाला बंगलोरला हाकलवून लावलं. तुम्ही त्याला सोडून नाही आला. बंगलोरला गेल्यानंतर दिवाकर दातार हा अत्यंत नीच माणूस आहे तुम्हाला समजलं होतं तर तुम्ही ही गोष्ट ताबडतोब आपल्या भावा बहिणींना का नाही कळवली? त्यासाठी 6 महिने का वाट बघितली? उलट आपण दिवाकराबरोबर सुखाने संसार करीत आहोत अशी पत्र तुम्ही आपल्या भावा बहिणीला लिहिलीत की नाही? कुणाच्या धमक्या देऊन ती खोटी पत्र तूच माझ्याकडून लिहून घेतली होतीस. सुनंदाबाई, इतका जर आरोपीने तुमचा छळ चालवला होता तर त्याच वेळी ही गोष्ट तुम्ही पोलिसांना का नाही कळवली? कशी कळवणार? आरोपीनं माझ्या भोवती अशी काही भयंकर परिस्थिती निर्माण करून ठेवली होती की काय करावं तेच मला कळत नव्हतं. वडील वारलेले,
भाऊ घर विकून भाड्याच्या घरात राहत असलेला आणि आरोपीच्या जीवनातले एक एक भयानक प्रकार रोजच्या रोज पाहून मी अगदी हतबुद्ध होऊन गेले होते. या माणसानं माझ्या आयुष्याचा सत्यानाश करून मला अगदी असहाय्य करून सोडली. जगावं का मरावं तेच मला कळत नव्हतं. मला अगदी वेळ लागण्याची पाळी आली होती, अक्षरशः वेळ लागण्याची. मग मी तुम्हाला असं सांगतो सुरुंदाबाई की तुमचं डोकं अद्यापही ठिकाणावर आलेलं नाही आणि त्या वेड्याच्या भरात कुणावर तरी सूड उगवण्यासाठी मीच तुमचा नवरा दिवाकर दातार आहे असं म्हणून तुम्ही चोराऐवजी संन्याशाला सूड देता आहात. मी तुमचा नवरा दिवाकर दातार नाही, मी निप्पाणचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे. नाही नाही नाही, नाना तऱ्हेची सोंग घेऊन माझ्या सर्वस्वाचा सत्यानाश करणारा तूच दिवाकर दातार, तूच दिवाकर, तूच दाजी शास्त्री, तूच देवराम जानीगावकर आणि तूच तो कॅप्टन अशोक परांजपे. बाई तुम्ही काही म्हणालात तरी तो मी नव्हे. जाऊ शकतो. प्रमिला परांजपे. प्रमिला परांजपे. प्रमिला परांजपे. प्रमिला परांजपे आजीले. प्रमिला परांजपे. या त्या गेले. बाई या गीतेवर हात ठेवून म्हणा, देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. आपलं नाव काय? प्रमिला परांजपे. बाई नाव काय म्हणाल आपलं? प्रमिला परांजपे. प्रमिला परांजपे. आरोपीला आपण ओळखता? चांगलाच. कोणत्या नावावर? कॅप्टन अशोक परांजपे. कॅप्टन अशोक परांजपे. कॅप्टन अशोक परांजपे इथेच राहतात का? येस. मे नो युअर नेम प्लीज? मिसेस सुनंदा दातार. आय बिलीव्ह यू आर महाराष्ट्रीयन. ओ येस. या ना या, बसा या. तुमचं हे हॉटेल शोधून काढता काढता माझ्या पायाचे अगदी तुकडे पडले हो. लग्न झाल्यावर काही दिवस जरी कुणाचा त्रास नको म्हणून मुद्दामूनच आम्ही आडवाटेचं हॉटेल शोधून काढलं बघा. आपण मला ओळखलेलं दिसत नाही. नाही हो. कुठे असता आपण? बँगलोरला. अयो बँगलोरला. आपण कॅप्टन परांजपेंच्या मिसेस. माझं नाव प्रमिला परांजपे. तुमचं लग्न 2 महिन्यापूर्वीच झालं, मला माहित आहे. तुम्हाला कसं माहित हो? माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं. तुमच्या मिस्टरांनी? काय नाव हो त्यांचं? दिवाकर दातार. म्हैसूर सरकारच्या पॉलिटिकल डिपार्टमेंटमध्ये असतात ते. पण त्यांना आमच्या लग्नाची बातमी कुणी सांगितली हो? अर्थात तुमच्या मिस्टरांनी. माझ्या मिस्टरांनी? आपण त्यांचा काय संबंध? अहो असं काय करता, माझे मिस्टर हे तुमच्या मिस्टरांचे थोरले भाऊ नाहीत का? मी तुमची थोरली जाऊ लागते प्रमिलाबाई. जाऊ? जाऊ कशी हो? आम्ही परांजपे आणि तुम्ही दातार ना, मग तुमचे मिस्टर माझ्या मिस्टरांचे भाऊ कसे असू शकतील हो? तुमचे मिस्टर अशोक हे त्यांच्या मामांकडे म्हणजे परांजप्यांकडे दत्तक गेले नाहीत का? छे छे, मायातलं काय सुद्धा ठाऊक नाही बघा. अशोक हे समजा एक अक्षरही बोलला नाही. अहो असं कसं म्हणता तुम्ही? दिवाकर दातार नावाचे आपले थोरले बंधू बँगलोरला असतात असं तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला सांगितलं नाही? नाही हो. उलट आपण आपल्या आई वडिलांचे एकुलता एक मुलगा आहोत असं सांगितलं की अशोकनी मला. पण माझे मिस्टर तर मुद्दाम तुमच्या लग्नासाठी इथं आले होते, मलाच नाही येता आलं. काय सांगता काय? तुमचे मिस्टर माझ्या लग्नाला हजर होते? आणि तुम्हाला राग येणार नसेल तर आणखी एक सांगते. सांगा हो. तुमच्या मिस्टरांनी लग्नात तुमच्या अंगावर जे दागिने घातले ना ते माझेच आहेत. म्हणजे माझ्या मिस्टरांनी ते मुद्दाम तुमच्यासाठी मागून नेले होते. आपण अशोकराचा थोरला भाऊच नाही तर माझ्या अंगावर दागिने घाला येईलच कसा? आणि माझ्या अंगावर दुसऱ्याने दागिने घालायचा प्रश्न म्हणजे येतोच कुठे? कारण मरते वेळी माझ्या आईने तिचे सगळे दागिने मलाच देऊन टाकले होते की हो. तुम्ही जे सांगता आहात ते ऐकून मी तर हतबुद्ध झाले बघा. उलट तुम्ही जे सांगता आहात ना ते ऐकून मी जास्त हतबुद्ध झाले बघा. तुमच्या मिस्टरांना जर बरोबर घेऊन आला असतात त्या इथल्या ते नसती का रुजवात करता आली? अहो त्यांना शोधण्यासाठी तर मी मुद्दाम इथं आले.
तुमच्या लग्नासाठी म्हणून ते जे इथं आले ना ते परत आलेच नाहीत बँगलोरला. हो म्हणजे हॉटेलचा पत्ता कोणी सांगितला हो तुम्हाला? दिवाकरांचे ख्रिश्चन मित्र आहेत बँगलोरला, रेव्हरंड जॉनी वॉकर म्हणून. त्यांच्या बायकोनं मला पत्ता दिला. रेव्हरंड जॉनी वॉकर? वेट अ बीट, हे नाव केव्हा तरी ऐकल्यासारखं वाटतंय. हा, आमच्या लग्नाच्या वेळी या रेव्हरंड जॉनी वॉकर कडून अभिनंदनाची तार आली ती की अशोकला. आणि आमच्याही लग्नाच्या वेळी याच रेव्हरंड जॉनी वॉकर कडून आम्हालाही अभिनंदनाची तार आली होती. अशोकच, माझ्या अशोकला अगदी 100 वर्ष आयुष्य बघा, अगदी वेळेवर आला रे बाबा. काय रे, केव्हाच पाठ बघते मी तुझी. या तुम्ही मला ओळखलं नाही? नाही, कोण आपण? खरंच ओळखलं नाही? खरं कोण आहे? दिवाकर. कोण दिवाकर? दिवाकर. डोकं पिल्लं ती बाईचं. दिवाकर. अय्यो 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 इंद्री नोड. काय झालं ते बघा किंवा मी बॉयला परत पडायला सांगते. तू सुद्धा जा आणि तो कोपऱ्यावर ड्रगीचं दुकान आहे ना, तिथं अमोनीची बाटली घेऊन ये. अय्यो अय्यो अय्यो. तुम्ही दिवाकर नाही? मुळीच नाही. मग कोण आहात तुम्ही? मी कॅप्टन अशोक परांजपे. दिवाकरांचे कोण? कशाला तुम्हाला माहिती? मी विचारते, तुम्ही दिवाकरांचे कोण? दिवाकरचा धाकटा भाऊ. दत्तक गेलेले? मग दिवाकर कुठे आहेत? इथेच आहे. गेले 2 महिने इथेच? 2 महिने इथेच आहे. आणि माझे दागिने कुठे? त्याच्या जवळच आहे. तुमच्या बायकोच्या अंगावर घातलेले? असं काय करता तुम्ही? दिवाकर इथे तो महत्वाच्या सरकारी कामासाठी त्याला ताबडतोब जावं लागलं. माझ्या लग्नाला देखील त्या बिचाराला हजर राहता आलं नाही. मग माझ्या बायकोच्या अंगावर दागिने घाला येणार कसा तो? तुमच्या या बोलण्यावर विश्वास ठेवण्यात की मला बावळट समजू नका. 10 मिनिटाच्या आत दिवाकरांना माझ्या दागिन्यांसकट हजर केलं नाही तर ही मी अशी पोलिसांकडे. हो, पण एवढा आता काय पळाकडची गरज काय? दिवाकर शेजारी खोली राहतो. तुम्ही पडून मी ताबडतोब पाठवून देतो. प्लीज अँकर युअरसेल्फ. आय से प्लीज. Shall I send you a glass of beer? नको. मग काय पाणी वगैरे? नको. कोण आले म्हणून सांगा दादाला. सुनंदा आले म्हणून सांगा. हो, म्हणजे सुनंदा वहिनी ते आपणच तर. एक्सक्यूज मी, मी आपल्याला ओळखलं नाही. आपल्या लग्नाची विजयकापट्टम ड्युटीवर होतो मी. अहो, दादाला किती आनंद होईल तुम्ही आल्याचं कळल्यामुळं. गेले 2 महिने सारखा तुमच्यावर जॉब करतोय बिचार. ते मासे आईचेच संधी. अहो नकोय मला बर्फ वगैरे काही. शुद्धीवर आलात ना नीट? हो. बरं वाटतंय ना आता? हो. असं काय झालं तुम्हाला एकदम? माझं नशीब. आणि अशोक कुठे आहे? इथंच आहे. हो. तुम्ही बसा इथं. किती गडबड करताय? मी इतकी घाबरून गेले होते हो. तसाच प्रसंग होता हो. मी जन्मात तरी एवढी भ्यारी नसेन. तुम्ही दिवाकर म्हणून केवढ्यांदा किंचाळलात हो. असं मला नाही आठवत. नाही, माझ्या लक्षात आलं. अशोकला पाहून तुम्हाला तुझ्या मिस्टरांची आठवण झाली ना? साक्षात तेच माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. म्हणजे तुमचे मिस्टर अगदी अशोक सारखे दिसतात का हो? बिलकुल. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का की माझे मिस्टर हे तुमच्या मिस्टरांचे थोरले भाऊ आहेत म्हणून? हो. कुणी अशोकने सांगितलं तुम्हाला? हो. मग आजपर्यंत मला कसं सांगितलं नाही हो? नसेल सांगितलं. आपण का नाही सांगितलं? अहो जाऊ दे. आणि तुमचे दिवाकर कुठे आहेत? इथंच आहेत. इथं म्हैसूरात? या हॉटेलात. या हॉटेलात? पलीकडच्या खोलीत. पण मग मी कसं पाहिलं नाही त्यांना अजून? नसेल बघितलं. केव्हापासून आलेत ते इथं? तुमच्या लग्नापासून ते इथंच आहेत. म्हणजे आमच्या लग्नाला ते आले होते? हो. तुमचे दागिने घेऊन? हो. मग लग्नाला का हजर राहिले नाहीत? आणि तुमच्या दागिन्यांचं काय झालं हो? सरकारचा तातडीचा निरोप आल्यामुळे त्यांना जावं लागलं म्हणे लगेच. आता मला सुद्धा तुमच्यासारखं किंचाळा असं वाटतंय बघा. ऐक, थांबा, मी जरा अशोकला पाहून येते. कैप्टन अशोक परांजपे के यही ठहरते हैं? जी हाँ, क्या काम है? उनके नाम पे वारंट है. वारंट? किस बारे में? उनके गिरफ्तारी के सिलसिले में. वो कोई नेवी का कैप्टन वगैरह नहीं है, लेकिन बनावट वर्दी पहनकर लोगों की जालसाजी करते हैं. ये हरगिज नहीं हो सकता. कहाँ है वो? वे मालूम नहीं, अभी थे. वे क्या करते हैं? कहाँ है वो? नहीं, अभी थे वो, लेकिन वो आएंगे अभी. मुझे मालूम नहीं. क्या मामला है इंस्पेक्टर साहब?
कैप्टन अशोक परांजपे पे वारंट तामील करने के लिए मुझे मालूम है, मैं उनकी तलाश में हूँ। आपकी तारीख? You dare to challenge me, Inspector? All right, show you. Come on, have a look. Oh, I am sorry, sir. I am extremely sorry. I didn't recognize it. होटल के दरवाजे पे ठहरी। Yes, sir. और आने जाने वालों पर सख्त नजर रखिए। Yes, sir. Hey, this is the way out, Inspector. Yes, sir. You incompetent Inspector, get out. दिवाकर, कुठं होता तुम्ही इतके दिवस? आणि माझ्या दागिन्यांचं काय झालं? शिरेंद्या, प्रसंग काय ते विचारतेस काय? या प्रश्नांची उत्तर द्यायची ही वेळ नाही. नॉनसेन्स. तुम्ही दिवाकर? होय प्रमिला बहिणी, मी अशोकचा थोरला भाऊ दिवाकर दाठा. खरं वाटत आहे तुम्हाला? विचारा माझ्या बायकोला. अशोकच्या आणि माझ्या चेहऱ्यात बराच सारखेपणा आहे, त्यामुळं तुम्हाला मला पण अशोकचा भास झाला असेल नाही? अशोक कुठे आहे? त्याला मी पलीकडच्या खोलीत बसवलंय. हा, इतकं तुम्ही तिकडे जाऊ नका. बाहेर इन्स्पेक्टर उभा आहे, तुम्ही त्याच्याबद्दल बिलकुल काळजी करू नका. त्याचा थोरला भाऊ त्याच्या पाठीशी उभा असताना त्याच्या केसारी धक्का लावायची कोणाची ताकद नाही. मग त्याच्या हे वॉरंट कसलं निघालं हो? अशोक हा नेव्हीचा कॅप्टन नाही, तो बनावट युनिफॉर्म घालून लोकांना फसवतो. डोक्यावर घणाचे घाव बसावेत ना, तसे त्या इन्स्पेक्टरचे शब्द वाटले हो. सांगा सर, खोटं आहे ना? बिलकुल. कुठेतरी हिटशत्रूंनी अशोक विरुद्ध काहीतरी कारस्थान रचलेलं दिसतंय. आलोच मी त्या इन्स्पेक्टर जवळचं वॉरंट बघून येतो. शिरेंद्र, आपल्याला आणखी हार्डली एक दिवस इथे राहावं लागेल. उद्या मी म्हैसूरच्या गव्हर्नरना भेटतो आणि अशोकवरचं वॉरंट रद्द करून घेतो. तुम्ही अशोकवरचं वॉरंट रद्द करून घेणार? ऑफकोर्स प्रमिला बहिणी, माझा अधिकार काय तुम्हाला माहित नाही अजून. मग आता इन्स्पेक्टरने मला सॅल्यूट कसा केला आणि मग तो किती घाबरला याच्यात तुमच्या लक्षात झालं असेलच. शिरेंद्र, उद्या काम झालं की परवा आपण ताबडतोब बँगलोर जाऊ. आय जस्ट बी बॅक विथ कप. वुड यू प्लीज टेक आउट द बॅग? ही बॅग? That's an important government document. But one thing I forgot, that the inspector has come with a warrant, no? त्याला काही द्यायला पाहिजे. मी माझ्याकडे अंगठी देतो. तुझ्याकडे काय आहे का? माझे सगळे दागिने तर तुम्हीच नेले. आता काहीच नाही तुझ्याकडे. सो सॉरी. हाऊ अबाउट यू? हे चालेल का? त्याला काही चालतो. I think this is more than sufficient. I'll just send him back. Take out the bag. That's more important. Behave like a responsible man's wife. तेव्हा त्या हॉटेल बाहेर आपण अशोक परांजपेंना शोधण्यासाठी धावत गेलात. हो. मग तिथं तुम्हाला तो सापडला नाही. त्यानंतर मग तुम्ही बँकेत जाऊन तुमच्या खात्याची दागिन्यांची चौकशी केली? ताबडतोब. मग काय आढळलं तुम्हाला? सेफ डिपॉझिट वॉल्ट मध्ये ठेवलेले माझ्या आईचे सगळे दागिने आणि खात्यातील 50,000 रुपये माझ्या खोट्या सह्या करून त्यांनी सकाळीच काढून दिले होते. त्यानंतर आपण पोलिसात कंप्लेंट दिली? हो. तेव्हा आपण अशोक परांजपे नावाचे नेव्ही मधले एक बडे अधिकारी भासून फसवणुकीने ज्यानं तुमच्याशी लग्न केलं आणि खोट्या सह्या करून तुमच्या आईचे दागिने आणि 50,000 रुपये बँकेतून पळवून तुम्हाला लुबाडलं. त्याचप्रमाणे आपण अशोक परांजपेंचे थोरले बंधू दिवाकर दातार असून म्हैसूर राज्यातल्या राजकीय खात्याचे एक बडे अधिकारी भासून जो तुमच्या डोळ्या देखत बोल बोल म्हणता पळून गेला, तोच कॅप्टन अशोक परांजपे आणि तोच दिवाकरकडे दातार. याबद्दल खात्री आहे तुमची? हो. ज्यानं माझ्या अब्रूची, शरीराची, संसाराची आणि सर्वस्वाची राख रांगोळी करून मला अक्षरशः रस्त्यावरून सोडली, तोच कॅप्टन अशोक परांजपे, तोच दिवाकर दातार. उलट तपासणी. ज्याच्याशी तुम्ही लग्न लावलं तो अशोक परांजपे मीच आहे असं तुमचं तर्क आहे? नुसता तर्क नाही, खात्री आहे. त्याबद्दल तुमच्याजवळ याच्याशिवाय काही पुरावा आहे का? पुरावा? पुरावा कसला? पुरावा कसला असतो? तुम्ही एवढ्या शिकल्या सवरलेल्या आणि पुरावा कसला म्हणून तुम्ही मलाच विचारता? मला विचारायला कसला पुरावा हवाय तुम्हाला? काही कसलाही. मीच अशोक परांजपे आहे असं तुम्ही इतक्या खात्रीपूर्वक म्हणता, तर तुमच्याजवळ काय आधार आहे? ज्या माणसाजवळ सतत 2-2.5 महिने मी त्याची पत्नी म्हणून राहिले, इतक्या जवळून ज्याचा चेहरा रात्रंदिवस पाहिला, ज्याच्याशी अनेक गोष्टींबद्दल तासनतास बोलले, त्याचा चेहरा आणि आवाज मी ओळखू शकणार नाही? अगदी बरोबर. म्हणजे तुमचे डोळे आणि तुमचेच कान, ह्या व्यतिरिक्त मी अशोक परांजपे आहे हे सिद्ध करण्यालायक दुसरी कुठली गोष्ट तुमच्याजवळ नाही. स्वतःच्या डोळ्यांबद्दल कानांबद्दल जो भलताच विश्वास तुम्हाला वाटतोय तो किती अनाठाही आहे हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला आता असं विचारतो प्रमिलाबाई, की म्हैसूरला ज्यावेळी दिवाकर दातारचं सोंग घेऊन हा बदमाश कॅप्टन अशोक परांजपे तुमच्या डोळ्या देखत बोलबोल म्हणता पळून गेला, त्यावेळी तुम्ही त्याला कसं ओळखलं नाही? त्यावेळी याच तुमच्या डोळ्यांनी आणि याच तुमच्या कानांनी तुम्हाला कसा काय दगा दिला हो? अशोकला पकडण्यासाठी पोलीस वॉरंट दिले आली पाहून माझ्या मनाला जबरदस्त धक्का बसल्यामुळे कॅप्टन अशोक परांजपे
हेच दिवाकर दातार असावेत असं जरी मला त्यावेळी वाटलं तरी मी तसं बोलू शकले नाही हो त्यांना. पण अशोक परांजपेंनी तुमच्या सर्वस्वाचा सत्यानाश केल्याचं तुम्ही सांगता. म्हणजे त्या वेळेपेक्षा कितीतरी पटीनं जास्त जबरदस्त धक्का सध्या तुमच्या मनाला बसलेला आहे, खरं की नाही? आणि या जबरदस्त धक्क्यामुळे सध्या तुमच्या मनाचा तोल ढळलेला आहे. म्हणजे तुमचं डोकं सध्या ठिकाणावर नाही, उघड आहे. काही अंशी? अहो काही अंशी नव्हे, मी म्हणतो अगदी सर्व अंशी. तुमच्या सुखाची, संसाराची, शरीराची, प्रेमाची आता होळी झालेली आहे. तुमच्या आई वडिलांनी ठेवलेले दाग दागिने आणि पैसा अडका यांचा अपहार झाल्यामुळं आज तुम्ही कंगालापेक्षाही कंगाल अवस्थेत आहात. अशा अवस्थेत मनुष्याचं डोकं ठिकाणावर राहणं शक्य आहे का? शक्य आहे का? नाही. मग मी तर तेच म्हणतोय. म्हणजे तुमचं डोकं सध्या ठिकाणावर नाही, उघड आहे. अशोक बद्दल सध्या तुमच्या मनात सूडाची आणि द्वेषाची भावना इतकी प्रबल झालेली आहे की जिकडे तिकडे तुमच्या डोळ्यांना अशोक परांजपेच दिसत आहेत. उद्या तुम्ही या ना अशोक परांजपे समजाल, कारण त्यांनी चड्डी घातली ना. काय तुम्ही त्याची चड्डी कशाला काढताय? तो उद्या तुम्ही या ना अशोक परांजपे समजाल. अशा मानसिक अवस्थेत आणि पोलिसांनी तुमचा काही ग्रह करून दिल्यामुळं म्हणा की अशोकच्या आणि माझ्या चेहऱ्यात तुम्हाला थोडं साम्य आढळल्यामुळं म्हणा मीच अशोक परांजपे आहे असं तुम्ही एकदा हेका धरून बसलेले आहात. तो सोडायची तुमची इच्छा नाही, खरं की नाही? मुळीच नाही. तुम्हीच कॅप्टन अशोक परांजपे आहात. ठीक आहे, मग मी आता तुमच्यावर उघड उघड आरोप करतो की तुमचं अशोक परांजपेंशी लग्न मी लागलंच नाही. म्हणजे काय? म्हणजे हे की आपलं लग्न अशोक परांजपेंशी लागलंच आहे तुम्ही म्हणता ते सपशेल खोटं आहे. मुळीच नाही. मुळीच नाही असं नुसतं म्हणून का ऐकू प्रेमिलाबाई? तुमचं त्याच्याशी लग्न लागल्याबद्दलचा एक तरी पुरावा तुमच्याजवळ आहे? म्हणजे तुमच्या दोघांच्या लग्नाची एखादी आमंत्रण पत्रिका, फोटो, तुम्ही दोघांनी एकमेकाला लिहिलेलं एखादं पत्र किंवा चिठी, बोला काय तुमच्याजवळ? तसं 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 काही नाही हो माझ्यापाशी. काही नाही हो त्यांच्यापाशी. लग्नामध्ये तुमच्या नवऱ्यानं तुमच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं असलंच पाहिजे. जरा दाखवता का ते? म्हणजे साहेबांना दाखवा. अशोकनी माझ्या आयुष्याचा सत्यानाश केला हे समजल्यानंतर ते मंगळसूत्र गळ्यातून काढून मी तोडून मोडून फेकून दिलं हो. ते तुटकं मंगळसूत्र ते तुमच्यावर आहे का प्रेमिलाबाई? नाही हो. त्यातलं एखादं फुटकं मणी तरी कोर्टात दाखवू शकाल का? नाही हो. लग्नानंतर तुमच्या दोघांचा जो एकत्र फोटो काढला असेल तो तरी कोर्टाला दाखवायची मेहरबानी कराल तुम्ही प्रेमिलाबाई? तसला एकत्र फोटो आम्ही काढलाच नाही हो. का पण? तुमच्यात काढतात ना लग्नानंतर असा फोटो? हो काढतात ना. मग? पण मी त्यांना कितीदा सांगितलं. कोणाला? तुम्हाला. की आपण एकत्र फोटो काढूया. चला काढूया की. फोटो काढायची आता काही वेळ आहे? तेव्हा हे म्हणाले आपण दोघं समक्ष एकमेकांना पाहतोच आहोत तर इतक्यातच फोटो काढायची जरूरच काय? जरूरच काय? तर प्रेमिलाबाई तुमचं आणि अशोक परांजपेंचं लग्न लागलं या गोष्टीची साक्ष देणारी एकही वस्तू किंवा एकही व्यक्ती म्हणजे तुमच्या स्वतःखेरीज आज तुम्ही कोर्टासमोर उभी करू शकत नाही, खरं की नाही? हो, आमचं लग्न लावलं तो पुरोहित साक्षीदार आहे की? हो, तो पुरोहित लग्नाला हजर असलाच पाहिजे नाही का? मग त्याचं नाव आणि पत्ता तुम्ही सहजच सांगू शकाल नाही प्रेमिलाबाई? नाही हो. का हो? सांगा घेऊ. त्याची माहिती फक्त अशोकलाच होती, मला नाही. झालं, मी निघालच लागले गो प्रेमिलाबाई. म्हणजे तुम्ही मी अशोक परांजपे आहे हे सिद्ध करू शकत नाही आणि तुमचं अशोक परांजपेंशी लग्न लागलं हे सिद्ध करू शकत नाही. याचा स्पष्ट अर्थ असा प्रेमिलाबाई की कोणातरी भामट्याच्या नादीला कोण तुम्ही स्वतःच्या आयुष्याचा सत्यानाश करून घेतलाय आणि त्याचा सूड कुणावर तरी उगवण्यासाठी मीच तुमचा नवरा कॅप्टन अशोक परांजपे आहे अशी खोटी तोहमत तुम्ही माझ्यावर घेतात, खरं की नाही? नाही नाही नाही, तुम्हीच कॅप्टन अशोक परांजपे आहात. माझ्यासारख्या एका अजाण मुलीला फसवून तुम्ही तिच्या आयुष्याचा सत्यानाश केलेला आहात. तुमचं कधीही कल्याण होणार नाही. किडे पडून मराल तुम्ही, किडे पडून मराल. बाई तुम्ही किती शिव्याशाप घातले तरी तो मी नव्हे. चंद्राबाई चित्राव. चंद्राबाई चित्राव. बाई चंद्राबाई चित्राव. चंद्राबाई चित्राव जी रे. चंद्राबाई चित्राव. चंद्राबाई चित्राव जी रे. तुझं वाटतं तुला का मला मी काय बाई या गीतेवर हात ठेवून म्हणा
देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. बाई आपलं नाव काय? चंद्राबाई चित्रा. बाई नाव काय म्हणाल आपलं? चंद्राबाई चित्राव. चंद्राबाई चित्राव. राहणार कुठल्या? श्री क्षेत्र माहुली. असं काय करता आपण? आम्ही मुरलीधराच्या मंदिराचे वंश परंपरागत पुजारी आहोत. असं होय. म्हणजे आपल्या मंदिराचं उत्पन्न चांगलं असणार नाही का बाई? माझे यजमान असेपर्यंत चांगलं होतं. हा हा. पण ते गेल्यानंतर आमची परिस्थिती फार वाईट झाली. बर चंद्राबाई, आपण आरोपीला ओळखता? चांगलाच. कोणत्या गावात? राधेश्याम महाराज. राधेश्याम महाराज. What is the fifth introduction honor? Radheshyam Maharaj. Well, this is a very interesting case, Your Honor. Very interesting case. राधेश्याम महाराज म्हणून 2 वर्षापूर्वी यांचं आमच्या गावात वास्तव्य होतं. बर. आमच्या मुरलीधराच्या मंदिरात 6 महिने मुक्काम होता यांचा. बर चंद्राबाई, तुमच्या माहुल्या येण्यापूर्वी हे महाराज कोण आहेत, कुठले आहेत, पूर्वी कुठे होते, खरोखरच हे महाराज आहेत किंवा काय, याची तुम्ही किंवा तुमच्या गावाच्या कोणी चौकशी का केली नाही? तशी चौकशी करण्याची कुणाला जरुरीच वाटली नाही. का बरं? कारण हे माहुलीत येण्यापूर्वीच यांनी केलेल्या नाना तऱ्हेच्या चमत्कारांच्या इतक्या कथा माहुलीकरांच्या कानावर येऊन थडकल्या होत्या की यांना पाहायला पहिल्याच दिवशी आमच्या मंदिरासमोर अर्धा गाव जमा झाला होता. असं म्हणजे हे जे बुवा का महाराज तुमच्या माऊलीला प्रथम आले, त्यांनी सरळ येऊन तुमच्याच मंदिराचा मुक्काम ठोकला, त्याचं कारण काय असावं? सांगते ना. हे स्वतःला भगवान श्रीकृष्णाचा अवतार समजत असत. भगवान श्रीकृष्णाचा अवतार. योर कृष्णदेवा धन्य आहे रे बाबा, धन्य आहे. आणि माहुली श्रीकृष्णाचं म्हणजे मुरलीधराचं मंदिर फक्त आमचंच आहे. मग हे दुसरीकडे कुठे बरे जाणार? बरं चंद्राबाई, या राधेश्याम महाराजांचा तुमच्या मंदिरात 6 महिने मुक्काम होता असं तुम्ही म्हणालात. होय साहेब. या राधेश्याम महाराजांचा तुमच्या मंदिरात 6 महिने मुक्काम होता असं तुम्ही म्हणालात. या 6 महिन्यात सर्वसाधारण कार्यक्रम काय असो? सकाळ संध्याकाळ यांचं भजन निप्रवचन, भजन निप्रवचन. Yeah.
पुंडलीक वरदा अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री कृष्णावतार राधे श्याम महाराज की जय. वेणू काय महाराज? आतून तीर्थ आणि अंगारा घेऊन येऊ. आणते हा महाराज. चंद्रशेखर 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 पायी मा चंद्रशेखर 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 ऋषिमा चंद्रशेखर 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 पाहि मां. चंद्रशेखर 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 भगवान शंकराच्या दर्शनानं आज मनाला किती आल्हाद वाटतोय म्हणून सांगू. शंकराच्या दर्शनानं महाराज आज सकाळपासून आपण या मूर 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 मुरलीधराच्या देवळाच्या बाहेरच पडला नाही. हो ना. भगवान शंकराचं दर्शन आपल्याला घडघड घडघड तेच ते घडलं तरी कसं. वामनराव महाराज किती महामूर्ख आहात तुम्ही. होय महाराज. अरे यांना काय वाटलं भगवान शंकराचं दर्शन मला गावातल्या महादेवाच्या देवळात घडलं होय. अरे 2 तासापूर्वी भगवान शंकरांना निरोप आल्यावरून मी त्यांच्या भेटीसाठी प्रत्यक्ष कैलास पर्वतावर गेलो. हो कैलास पर्वतावर ज्या ठिकाणी जगन्माता पार्वती आणि भगवान शंकर या सर्व विश्वाची सूत्र आपल्या हाती धरून बसली आहेत त्या स्वर्गापेक्षाही पवित्र असलेल्या कैलास पर्वतावर. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री कृष्णावतार राधे श्याम महाराज की महिन्न पारंते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर् ब्रह्मादीनामपि तदवसन्ना स्वैगिरा अथा वाच्य सर्व स्वमती परिणा. प्रत्यक्ष भगवान शंकराच्या जटेतून वाहणाऱ्या गंगेचा हे तीर्थ आहे. आणि हा अंगारा म्हणजे भगवान शंकराच्या अंगाला लावताना आसमंतात सांडलेलं भस्म मी गोळा करून आणलं. काय चेष्टा आहे. हे गंगेचं तीर्थ जो प्राशन करील त्याला मृत्यूचं म्हणून भय नाही. मृत्यूचं भय नाही. वेणू मला आणखीन दे आणि अंगारा जो कपाळाला लावील त्याच्यावर जर काही संकट आलं तर संकटात जळून भस्म होईल. महाराज कैलास पर्वतावर फार कडाक्याची थंडी असेल. वामनराव असले फालतू प्रश्न मला विचारित जाऊ नका. ओ हो काय पार्था अरे एवढ्या घाईला कुठून निघालायस. आणि धर्म द्रौपदी वय सगळे मंडळी ठीक आहेत ना रे बाबा. हा ठीक ठीक शुभास्ते पंथा नहा संतो. महाराज हे कुणाशी बोललात आपण. आणि हा पार्थ म्हणजे कोण. तुम्हाला पार्थ माहिती नाही. तुम्हाला पार्थ माहित नाही. हो का. वामनराव अशी कोणाच्या अज्ञानाची हेटाळणी करू नये आपण. तुम्हाला ठाऊक आहे ना पार्थ म्हणजे कोणते तुम्ही सांगा यांना. अरे जे जे काही आपण असे ठावे ते ते दुसऱ्याशी शिकवावे शहाणे करून सोडावे सकळ जन. अरे अरे पार्थ म्हणजे ऐका आता. अरे पार्थ कोण ग पार्थ. वामनराव तुम्हालाही पार्थ म्हणजे कोणते माहित नसावं ना. अरे पार्थ म्हणजे पार्थ. आता कळलं. पार्थ म्हणजे अर्जुन ज्याला आम्ही कृष्णावतारी 18 अध्यायाची भगवद्गीता सांगितली तो. आणि तो आपल्याला दिसला महाराज. अरे दिसला म्हणजे काय दिवसातून 17 वेळा हे लोक आम्हाला दिसतात. आणि न दिसून त्यांचं चालणार कसं. पण 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 का महाराज हा पार्थ म्हणजे अर्जुन एवढा घाई कुठे निघाला. वामनराव देवादिकांच्या असल्या प्रायव्हेट गोष्टी सांगायची आम्हाला परमिशन नसते. ओ हो अलभ्य लाभ देवाधिदेवा अलभ्य लाभ. आपण काही चिंता करू नका या ब्रह्मांडाची. मी आहे ना इथं. कोण महाराज. अरे आपले देवाधिदेव विष्णू. त्यांना आजकाल म्हणजे झोपच येत नाही. दचकून उठतात आणि गरुडावर टांग मारून त्रैलोक्यात भराऱ्या मारू लागतात. आम्ही त्यांना 1000 वेळा सांगितलं की तुम्ही क्षीरसागरात शेषाच्या शय्येवर सुखानं निद्रा घ्या. मी बघतो इकडचं सगळं. तुम्ही कशाला काळजी करता या ब्रह्मांडाची. महाराज हो नमस्ते बापूजी. नमस्ते बापूजी. मोहनदास करमचंद गांधी. क्या मोहनदास ठीक छो ने. कहीं नहीं भाई तमारो भजन चाले છે અહીંયા બીજું શું કરું. वैष्णव जन तो देने कहिए वैष्णव जन तो देने कहियो पीड़ पराई जाने रे जो पीड़ पराई जाने रे वैष्णव जन तो वैष्णव जन तो देने. ओ अलभ्य लाभ गुरुदेव
अलभ्यलाभ अलभ्यलाभ. रवींद्रनाथ टागोर. महाराज त्यांची आणि आपली ओळख होती काय? काय मूर्खासारखे प्रश्न विचारता तुम्ही? माझी आणि गुरुदेवांची नुसती ओळखच नव्हती तर आम्ही कोलकात्याला गेलो म्हणजे आमचा मुक्काम नेहमी गुरुदेवांच्या शांतिनिकेतनातच असे. बरं का मंडळी, एकदा काय गंमत झाली. शांतिनिकेतनात कसाचा उत्सव होता. आम्ही सर्व मंडळी मुद्दाम त्यासाठी जमलो होतो. महात्मा गांधी आले होते. बनारसून पंडित मदन मोहन मालवीय आले होते. आम्ही सर्व मंडळी असे गप्पा मारीत बसलो होतो. असा मी, गुरुदेव, महात्माजी, पंडित मदन मोहनजी आणि त्या तिकडे पलीकडे कोपऱ्यात मोतीलालचा मुलगा जवाहर. छोटा असेल. आम्ही सर्व मंडळी असे गप्पा मारीत बसलो असताना गुरुदेवानी महात्माजींना एक प्रश्न विचारला. भलताच अवघड प्रश्न. अरे प्रश्न आध्यात्मिक स्वरूपाचा होता. तुम्हाला अध्यात्म काय कळणार आहे? अरे भला आयुष्य गेलं अध्यात्म समजून घेण्यामध्ये. तुम्हाला अध्यात्म वेणू तू सांगायला सांगू. सांगा की. गुरुदेवानी महात्माजींना विचारलं की हे अमुक 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 कसं. काय अवघड प्रश्न हो. महात्माजींना काही या प्रश्नाचं उत्तर देता येईना. आली पंचायत. मग गुरुदेवानी पंडित मदन मोहनजींना हाच प्रश्न विचारला. त्यांनी झटपट उत्तर दिलं असेल नाही. त्यांची बोबडीच बोलली तुमच्यासारखी. अखेर शेवटी गुरुदेव माझ्याकडे वळून म्हणाले, गुरुदेव मला म्हणाले, गुरुदेव मला गुरुदेव म्हणत असं काय अधिकार आहे हो. मला म्हणाले, गुरुदेव आपण जर या कूट समस्येचं उत्तर द्याल तर या अखिल जगतावर फार मोठी कृपा होणार आहे. मी क्षणाचाही विचार न करता खाडकन सांगितलं की तुम्ही जे विचारलं ना की हे अमुक 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 कसं, तर हे घ्या उत्तर ते हे हे हे. गुरुदेवानी मला कडकडून मिठी मारली आणि मला अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचले. हो काय पायातून चमक निघाले. वेणू जर पाय दाब बघू. अरे आमचे पूर्वजन्मीचे काय काय उद्योग आम्हाला नडतात. कृष्णावतारी, यमुनेच्या डोहात, कालियाच्या मस्तकावर. त्यावेळी या पायातून जी चमक निघाले ती या जन्मात अधून मधून अशी त्रास देते. तसा अंगठा, हा अंगठा कंसाच्या छातीवर, महापराक्रमी कंसाच्या छातीवर जेव्हा या हाताने मी जबरदस्त मुष्टी प्रहार केला हो त्यावेळी या अंगठ्याचा हार जे फ्रॅक्चर झालंय ते अद्याप रिपेअर झालं नाही. आणि महाराज ही आपल्या कपाळाची जखमेची खून कशी हो. ही या वेणूची म्हणजे माझ्या राधेची आठवण आहे. लाजाला काय झालं राधे? अगं जी गोष्ट खरी आहे त्याला लाजायचं कशाला? या चंद्राबाईंना वाटतं वेणू ही आपलीच मुलगी आहे पण वेणू ही कृष्णावतारामधली आमची प्रेमाची साम्राज्ञी राधा आहे.